ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये 2016 साली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पुनर्तपासणीच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर खुलासा विशेष तपास पथकाच्या अहवालातून समोर आलाय। या प्रकरणामध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली। माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्तीच्या पूर्वी हा अहवाल गृह विभागाकडे सादर केला। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न वाढल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं। ते खरं ते मांडलं असेल। रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो। मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी टिप्पणी केली असेल। उद्धव मामू मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारचं अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये माजवलं गेलं होतं, संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत। त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये असे प्रयत्न झाले हे सर्वांना माहिती आहे। गिरीश महाजनजींच्यावर सुद्धा अशा तऱ्हेचे आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याच्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला गेला। राजकारणामध्ये असे करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला वाटतं की महाविकास आघाडीच्या काळात ह्या ज्या गोष्टी घडत होत्या याच्यामुळेच या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये खूप रोष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।